रक्षक आहे एकदा परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीवरती समाधान मानलं जाईल. योगेश आणि विकास अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघू या वेळेला पुढचा चेंडू इथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 1 वरती स्थिरावले गेले. बघू यावेळेला पुढचा चेंडू इथे मात्र पाहिलं तर जाऊ दिलं यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये आणि हा वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने भर धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावून जाईल 3 या आकड्यावरती. माफी असावी 2 या आकड्यावरती. बघू यावेळेला उत्तुंग भरारी घेणारा हा येतोय षटकार आणि या 6 धावांनी धावसंख्या फुलावेल. धावसंख्या जर पाहिली तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 3 षटकांचा सामना पाहायला मिळतोय आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट. बघूया यावेळेला षटकातला पुढचा चेंडू इथून मात्र स्ट्राईकला विकास पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे एकदा परिपूर्ण. या 21 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण जर विचार केला 4 चेंडूचा खेळ तर अजूनही या षटकात 2 चेंडूचा खेळ बाकी. बघू यावेळेला षटकातला 5वा चेंडू असेल. इथे जर आपण पाहिलं तर नक्कीच चेंडू मात्र खालती राहिला थोडासा. आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळते. नक्कीच आपण जर पाहिलं तर यातून जो संघ विजयी होईल तो संघ मात्र ठाणे बाळा संघ जर 2 हात करताना पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर इट्स अ वाईट एक एक्स्ट्रा धाव मात्र पाहायला मिळेल. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. 10-10. बघूया यावेळेला पुढचा चेंडू जर पाहिलं स्ट्राईक योगेश फटका फसलाय. इथे मात्र गोलंदाज इथून कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बाद योगेश. चला तर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने बोलूया. नवीन फलंदाज नितेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू इथून फलंदाज बाद
आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी मात्र तंबूच्या आसराला परतवली गेलंय. ज्यांनी मागच्या 2 सामन्यामध्ये कहर बरसवला होता ते दोन्ही फलंदाज तंबूच्या आसराला पाहायला मिळतात. इथून जर आपण पाहिलं तर 10 या आकड्यावरती 2 महत्वाचे गडी मात्र गारद होत असताना पाहायला मिळतात. चला घाई करायचे, वेल वाया दौडवू नका. इथून जर आपण पाहिलं तर अजूनही एक क्वालिफायची मॅच खेळवण्याची बाकी आहे. इथून जर आपण पाहिलं तर योगेश आणि विकास बॅक टू द डगआउट पाहायला मिळत आहेत. नक्कीच ज्या 2 सलामी वीरांनी मात्र हे मैदान गाजवलं होतं गेल्या 2 सामन्यात ते दोन्ही फलंदाज आता मात्र बाद होऊन तंबूच्या आसराला परतले गेले. तर इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ पाहायला मिळतोय. इथून किती धावा जमवल्या जातील. इथून आपण जर पाहिलं तर दोघांमधून एक फलंदाजाला मात्र ती जिम्मेदारी उचलावी लागेल आणि संघाची धावसंख्या मात्र पुढे उभारावी लागेल. या वेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. कीपर तिथे आहेत. ओह नाईस एफर्ट, लवली. इथून मात्र राऊंडची संधी असेल. नक्कीच पंचांनी मात्र बोट आकाशाकडे केले. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद असताना पाहायला मिळते. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल काय एफर्ट लावलाय. चला तर पुन्हा एकदा मॅच दिशेने वळूया. इथून जर आपण पाहिलं तर कमबॅक करावा लागेल. इथे जर पाहिलं तर हलक्या हाताने चेंडूला ट्रॅव्हल केला, खेळून काढला. एक धावेच खराब फेकी म्हणावं लागेल, परंतु तिथे मात्र बॅकअप मिळतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे सरसवली जाईल 12 या आकड्यावरती. बघूया यावेळेला चांगला फटका सजवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. इथून जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धावसंख्या मात्र पाहिली तर पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. बघूया पुढचा चेंडू. इथे जर पाहिलं तर खराब लाईन पाहायला मिळते. वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या जर पाहिली तर 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. आतापर्यंत आपण जर विचार केला तर 3 गडी मात्र तंबूच्या आसराला परतवले गेले. यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिला तर नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एकदा परिपूर्ण केली जाईल. इथून जर पाहिलं तर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. या दोघांनी धावसंख्या जर पाहिली तर 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. बघूया पुढचा चेंडू. या वेळेला आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा इथे मात्र संधी होती. लाऊड अपील, परंतु झेल मात्र सुटला जातो यष्टरक्षकाच्या माध्यमातून. इथून जर आपण पाहिलं तर योगेश आणि विकास बाद झाल्यानंतर चौकार षटकाची जी आतिषबाजी होती ती मात्र थांबली गेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते 17.
नक्कीच दोन षटका अखेर धावसंख्या 17 वरती तीन गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळते. असून येणारी 12 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील यातून जो संघ मात्र विजयी होईल तो संघ मात्र माफी असावी 3 षटकांचा सामना असेल. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. गोलंदाजी मार्गावरती विशू. नक्कीच यातून जो संघ विजयी होईल तो म्हणजेच अजय वाघोबा ठाणेपाडा या संघामधून खेळेल. जय वाघोबा ठाणेपाडा संघ याच्यासोबत दोन हात करताना पाहायला मिळेल. इथून मात्र पहिला चेंडू आपण जर पाहिला तर कार्पेटला रोल करत जातोय. तिथून जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न रनआउटची संधी. इथून जर पाहिलं तर 2 धाव परिपूर्ण केल्या जातील. या 2 धाव धावसंख्या जर पाहिलं तर पुढे सर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 19. यावेळेला बॅटची कडा इथून जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल. 21 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 20 इथून जर पाहिलं तर पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवलं गेलंय. मोठी फटकेबाजी मात्र मारणं इथे अवघड झालेलं आहे ते म्हणजेच कमारे संघाला. यावेळेला फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र थोडीशी मिसफील्ड आणि परिणाम स्वरूप आपण जर पाहिलं तर 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली जाईल 24 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर हा पहिला चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये षटकार आला होता त्याचनंतर जर पाहिलं तर हा पहिला चौकार. या वेळेला लॉंग ऑफला चांगला फटका सजवलाय. चेंडू जाईल खिलाडू कक्षाच्या अभिवादनासाठी चौकार. नक्कीच इथून मात्र बॅक टू बॅक दुसरा चौका पाहायला मिळतोय. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 28 धावा. बघू येणार 2 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. अजूनही इथे मात्र फटका फसलाय. इथून जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण दुसऱ्याची संधी असेल का. परंतु इथे मात्र दुसऱ्या धावसाठी जर परत येत असताना इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 29 धावांवरती. चला इथून घाई करायची कारण की आपला क्वालिफायचा जो सामना आहे तो 4 षटकांचा खेळवायचा आहे. दोन्ही बल्लाढ्य संघ मात्र इथे सामोरी पाहायला मिळत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी बॅटल मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय. इथून जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल. यावेळेला आपण जर पाहिलं तर नक्कीच पंच दर्शवतात इट्स वाईट. आणि वाईटने जर आपण जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 धावा. बघू यावेळेला काय होईल. शेवटच्या चेंडूवरती येईल का एखादा मोठा फटका काय येईल. इथे विकेट. इथे जर पाहिलं तर थोडीशी चूक आणि हा येईल चौकार. या चौकाराने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरसावेल 34 धावा. 35 धावांचं आव्हान. चला पंचांना पाणी पोचवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करायची आहे.
हॅलो. भगवा आमचा झेंडा, भगवा आमचे रक्त, प्राण देऊनी आम्ही राखीतो स्वराज्याचे तख्त, सलसलत राहू दे मर्द मराठ्याचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. जय भवानी जय शिवाजी. मी मराठी समालोचक आकाश भोईर सर्व रसिक प्रेक्षकांचे सहदिलचे स्वागत करतो. आपण पाहतो हाय व्होल्टेज धमाका, हाय व्होल्टेज ड्रामा, रामा रे रामा. हा आहे शिवनी लोरखळ चषकाचा धमाका. चाय चायवाला थांबताय. बघू यावेळेला पहिला चेंडू फटका फसलाय. इथून मात्र आपण जर पाहिलं तर पहिलाच जीवनदान दिला जातोय. झेल मात्र धरतीला दान. इथून जर पाहिलं तर मिळतोय फलंदाजाला समाधान. हा आपण जर पाहिलं तर नक्कीच डॉट चेंडू. या वेळेला पुन्हा एकदा सुवर्ण संधी. इथून मात्र फलंदाज बॅक टू द डगआउट. डीजे हॅलो. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू डॉट. त्यानंतर इथे मात्र आला मोठा विकेट. नक्कीच अजय आऊर झाल्यानंतर नवीन फलंदाज धीरज मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर लाऊड अपील केली जाते. इथून मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच बॅट पॅड असेल. आपण जर पाहिलं तर अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी, आणि पंचांनी मात्र अपीलला पेटाळून लागलं. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. गोलंदाज तिथे स्वतः. इथे मात्र कुठली चुकी करणार नाही. बॅक टू बॅक आपण जर पाहिला तर हा दुसरा हादरा बसतोय. इथून मात्र आपण जर पाहिला तर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट. पैसों के पास जुबान तो नहीं होती, लेकिन वो बोलता बहुत कुछ है मेरा भाई, क्योंकि तर दोन गडी मात्र गमावल्यात अंबाडी संघाने. यावेळेलाही फटका फसलाय. चेंडू हवेत, परंतु जर आपण पाहिलं तर रोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. इथून जर आपण पाहिलं तर संघाचा श्री गणेश होत असताना पाहायला मिळतो सागरच्या बॅट मधून. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 2. 2 गडी गमावले गेल्यात. आणि इथून आपण जर पाहिलं तर मागचा जो सामना झाला त्याच्यामध्ये 85 रन्स विन दिली होती.
तो सामना मात्र आपण जर पाहिला तर ठाणेपाडा विजयी झाला आणि इथून लो स्कोर मॅच आपण जर पाहिलं तर इथे पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर चेंडू हवेत होता, एकदा परिपूर्ण केली गेले, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेले आणि या दुहेरीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. एक षटका अखेरच 4 धावा. तुझ्यासाठी 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 आ- धन्यवाद डीजे. किती सुमधुर गाणे ऐकायला मिळतात चिराग सरांच्या माध्यमातून. इथे मात्र पुढचा चेंडू या वेळेला चांगला फटका सजवलाय, चेंडूला फेकून दिलंय लॉंग ऑफच्या दिशेने. हा बघूया या वेळेला चांगला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षकाला निवडलंय. इथून मात्र पाहिलं तर इथे घेतली आणि इथून जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकारला, त्यानंतर योगेशने मात्र कमबॅक केलं, विकेट घेतलाय. बघूया या पुढचा चेंडू आपण जर पाहिलं तर विशाल स्ट्राईक एंडला, इथून मात्र कमालीचा फटका सजवलाय, हा लाय षटकार डीजे. आवश्यकता बघूया या पुढचा चेंडू, इथून मात्र पुन्हा एकदा पाहिलं तर चेंडूला भिरकावून दिले, चेंडू होतो इथून मात्र आपण जर पाहिलं तर सामन्याचं समीकरण मात्र बदलते. 8 चेंडू 13 धावा. इथून कुठला संघ आपण जर पाहिला तर 2 हात करेल. ठाणेपाडा संघाचा या वेळेला उत्तुंग भरारी घेणारा हा जातोय षटकार.
संख्या जाऊन पोहोचले तर 30 धावा. यावेळेला चांगला फटका सजवलाय. इथून जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती हा येतोय. नक्कीच बघूया. आता मात्र एक धावेची आवश्यकता. इथे मात्र सुपला शॉट. नाही, या सुपला शॉट तू काय शिकलास?